नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या अशा सूचना पवार यांनी दिल्या। फलो उत्पादकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। निर्यातदार यांच्या देखील तक्रारी होत्या। त्यांनी कोरोनाच्या काळात उत्तम काम केलं आहे। एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे। त्यामुळे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले। पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे। हे करत असताना राज्यावर कोणतेही अतिरिक्त बोज पडू नये यासाठी देखील विनंती केली। आमच्याकडे संख्याबळ कमी आहे। आम्ही कोणत्याही मतदानाला घाबरत नाही, ते गुप्त असो किंवा आवाजी, असं देखील ते म्हणाले। मुख्यमंत्री महोदय, माननीय नामदार भेंद्रे साहेब, माननीय आदित्य तटकरेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्रातील फळ पिकांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली। वेगवेगळ्या फळांच्या संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वसाधारणपणे त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्या। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पण काही सूचना या संदर्भामध्ये केलेल्या आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सर्व शेतकरी हिताच्या सूचना असल्यामुळे त्यांचं मार्गक्रमण केलं जाईल। पीक विमा योजनेबद्दल काही चर्चा झाली का? आज शेवटचा दिवस होता, पवार साहेब पण बैठकीत होते। त्या विषयावर तर चर्चा नाही झाली, परंतु आपल्या सर्वांच्या माहितीकरता महाराष्ट्रातून अनेक शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेची मुदत वाढवावी, पाऊस लांबलेला होता आणि करोनाचं संकट असल्यामुळे एक आठवडाभर पीक विमा योजनेची मुदत वाढवावी अशा प्रकारचे दूरध्वनीवरून संदेश आलेले होते आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र शासनाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत एक आठवडाभर वाढवून द्यावी अशा प्रकारचा विनंती करण्यात आलेली आहे। आणि ही मुदत वाढवून देत असताना राज्य सरकारवर जादा भार न टाकता ती मुदत वाढवून द्यावी ही विनंती करण्यात आलेली आहे। पवारसाहेबांनी नेमकं काय मार्गदर्शन केलं आहे, नेमकं काय सूचना केल्या? नाही, आपल्याला माहिती आहे की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळ पिकांची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आणि मग महाराष्ट्राच्या प्रत्येक विभाग वाईज तिथले स्थानिक वेगवेगळी स्पेशालिटी फळपिकांची त्या ठिकाणी आहे आणि मग त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन काम कसं करता येईल, काही निर्यात केल्याच्या नंतरच्या काही समस्या काही एक्सपोर्टर्सला आहेत, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री एक नंबरचे ठरलेले आहेत, काय म्हणाल, काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की आपल्या सर्व महाराष्ट्रीयन मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे। अशा प्रकारची कामगिरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कुटुंबाला वाटतं की आमचं हे कुटुंब प्रमुख आहेत अशा पद्धतीने जी कामगिरी पर्टिक्युलर करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या दालनामध्ये पर्यटन विभागाची बैठक झाली। बैठकीमध्ये पर्यटन विभागाचे सन्माननीय मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर राज्यमंत्री म्हणून मी आणि विभागातील सन्मान्य सर्व अधिकारी। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पर्यटन विभागाचं खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कारण लॉकडाऊनमुळे पर्यटन ठिकाण सर्व जी आहेत ती बंद आहेत। हॉटेल क्षेत्राचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य विभाग आहे यांचंसुद्धा मोठ्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। आणि एकंदरीतच गेल्या 1.5-2 वर्षांपासून जसं अपेक्षित होतं तसं पर्यटन क्षेत्राचा विकास काही कोविडच्या पार्श्वभूमीवर करता आला नाही। आज या बैठकीमध्ये आदरणीय दादांनी जे आपल्या राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत यांनी प्रादेशिक पर्यटन विभागाअंतर्गत जे काही क्षेत्र आहेत यांना जवळपास 250 कोटीचा निधी त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याची हमी दिली। आणि यामध्ये प्राधान्याने जिथे पर्यटकांच्या येण्याचा ओघ जास्ती असतो किंवा आपल्या राज्याचं जे वैभव आहे अशा ठिकाणांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे। महाबळेश्वर असेल, माथेरान असेल किंवा त्याचबरोबर आपलं जिजाऊ मातांची समाधीस्थळ असेल
इथे जिथे भाविकांची आणि पर्यटकांची येण्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते, इथे जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं. अष्टविनायक असेल, तीर्थक्षेत्र आहेत, त्यामुळे तीर्थक्षेत्र आणि त्याचबरोबर पर्यटन, कोकणी त्याचे कोकण किनारा आहे, म्हणजे यामध्ये एक समतोल राखण्याच्या सूचना त्यांच्याकडून आलेल्या आहेत. एक म्हणजे धार्मिक म्हणजे तीर्थक्षेत्र हे त्याच्यामध्ये असावे, पण त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पर्यटक जिथे येतात, मग कोकणातील समुद्रकिनारे असोत किंवा पर्यटनाची विविध ठिकाणे असो, पर्यटनांच्या ठिकाणांना सुद्धा जास्तीत जास्त प्रादेशिक पर्यटनाअंतर्गत प्राधान्य द्यावं अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आणि त्यानुसार पुढील कालावधीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त लोणार संदर्भातली एक बैठक सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती. तिथे काही विकास कामं आम्हाला करायची आहेत. महाबळेश्वर आहे, एलिफंटा आहे. तर ही जी ठिकाणं आहेत जिथे मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे, रायगडमधला जंजिरा किल्ला असेल, तर अशा क्षेत्रांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन एक कालबाह्य म्हणजे एक मर्यादित कालावधीमध्ये ते कामं पूर्ण करण्याच्या सुद्धा सूचना आणि ज्यासाठी उपमुख्यमंत्री नेहमीच त्यांचा आग्रह असतो की कामाचा दर्जा हा चांगला झाला पाहिजे, कारण शेवटी प्रादेशिक पर्यटनमधून इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज तो निधी प्राप्त होतो आहे, तर ते चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या पर्यटकांसाठी त्या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या. शरद पवार साहेबांनी पण बैठक घेतली, नेमकी काय बैठक होती, काय बैठकीत निर्णय झाला? आज फलोत्पादन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध समस्या असतील किंवा राज्य शासनाचे जे काही नवीन धोरणं आहेत कृषी आणि फलोत्पादन विभागाच्या संदर्भातल्या आणि पुढील कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती असतील, आता आपण बघतो 1.5-2 वर्षापासून कोविडचंही संकट आहे, यातून शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना कशा पद्धतीनं बाहेर पडून त्यांना इंटरनॅशनल मार्केट असेल, नॅशनल मार्केट असेल, इथे जी काही त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्केट व्हॅल्यू मिळणं आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट करत असताना त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतात या संबंधामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी कृषी संदर्भात नेमकं काय आढावा घेतला? कृषी संदर्भातल्या ज्या नवीन पॉलिसीज आणलेल्या आहेत, त्याचबरोबर ज्या नवीन योजना राज्य शासनाने जाहीर केलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना असेल, फळबागांसंदर्भातल्या ज्या काही योजना असतील, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर जी काही जुनी रोजगार हमी योजना आहे ती असेल किंवा विविध ठिकाणून विभागातून बागायतदारसुद्धा आलेले होते, शेतकरीसुद्धा आलेले होते, त्यांनी त्यांच्या अडीअडचणी त्यानिमित्ताने बोलून दाखवल्या आणि त्या कशा पद्धतीनं सोडवल्या जाव्यात अशा सूचना आदरणीय पवारसाहेबांनी संबंधित दोन्ही फलोत्पादन आणि कृषी विभागाला दिल्या. खडसे साहेब भेटले पवार साहेबांना.